सांगतात की महिलांचा कायदा आहे, महिलेचंच खरं आहे, महिलेचंच ऐकून घेतलं जाणार, तुमचं कुठेही ऐकून घेतलं जाणार नाही. आम्हाला सरळ उत्तर असंच मिळतं. आम्ही साधं पोलीस स्टेशनमध्ये जरी गेलो तरी आमचं कोणीच ऐकून घेत नाही. माझ्या सोबत या ठिकाणी अजूनही काही बांधव उपस्थित आहेत. अजून कोणाला काही बोलणार आहे का? आपल्यावर कशा प्रकारचा खोटा गुन्हा दाखल झाला आहे, आपल्यावर लागत आहे, आपली कशी समाजात बदनामी होती का, काय त्रास होतोय, प्रशासन कसं आपला त्रास देत आहे, याबद्दल आपण काय सांगणार? जेव्हा माझ्यावरती माझ्या पत्नीने 498 ही खोटी केस दाखल केली होती, तेव्हा माझी लोकमतला बातमी आली होती पेपरला की विवाहितेसाठी नवविवाहितेचा हुंड्यासाठी छळ केला. तर ती बातमी पूर्ण खोटी होती. ती बातमी जेव्हा माझ्या नातेवाईक मला फोन केले, माझ्या समाजामध्ये जगणं अवघड झालं. कुठे बाहेर गेलो की लोक म्हणतात, तू बायकोला छळ केला का, बायको छळ केला का? माझा संसार फक्त एका महिन्याचा संसार होता, त्यामध्ये बायकोने माझ्यावरती खोटे आरोप लावले की मला गाडी घेण्यासाठी पैसे मागितले आणि माझा छळ केला आणि घराबाहेर हाकलून दिलं. तर हे पूर्णपणे खोटं होतं. पण जेव्हा मी पोलिसांकडे गेलो, की सांगतोय की एक सगळं खोटं आहे, आम्ही असं केलं नाहीये, तर ते पोलीस म्हणतात की तुम्हाला जे सिद्ध करायचं तुमच्या कोर्टात जा आणि तुम्ही कोर्टात बोला, आम्ही काय ऐकून घेतलं जाणार नाही. आमच्याकडे एखादी महिला येते तर आम्ही ती तक्रार लिहून घेणार आणि तुम्हाला काय खरं खोटं काय तुमच्या कोर्टात जा. पण कोर्टामध्ये गेलं तर वर्षानुवर्ष केस पेंडिंग असतात. मला माहिती आहे, बघू शकता आपण की कोर्टामध्ये कितीतरी केस अशा आहेत ज्या केस अजून पूर्ण झालेच नाही कधी. त्यामुळे यात आमचं वय, वेळ, पैसा, टाइम सर्व वाया जातो आणि आमच्या समाजामध्ये बदनामी होते. एवढं सांगू इच्छितो बस मी. आपल्याला काय वाटतं, आपण कोर्टात गेल्यानंतर आपला न्याय मिळत नाही का, वेळेत मिळत नाही, नेमकं आपलं काय म्हणणं काय याबद्दल? जरी समजा एखाद्या पुरुषावरती की आता आमच्याकडे 450 बांधव आलेले आहेत, त्यांच्या बरेच म्हणजे जास्तीत जास्त केस खोट्या आहेत. पण जेव्हा ते कोर्टात जातील, ट्रायल चालेल 3-4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष जे काय चालेल ते चालेल. पण जेव्हा जरी तो व्यक्ती निर्दोष मुक्त जरी झाला तरी पण त्याच्या आयुष्यामधले 5-6 वर्ष वजा झाले, तिची भरपाई कोण करून देणार आहे? आपण जे महाराष्ट्राचे गृहमंत्री असेल किंवा महाराष्ट्राचं जे सरकार असेल किंवा देशातलं केंद्र सरकार असेल, यांच्याकडे काय मागणी करणार आहे? नेमकं आपल्या पुरुषांच्या संरक्षणासाठी कोणत्या प्रकारचे कायदे झाले पाहिजे, काय मदत झाली पाहिजे, आणि खरंच जर महिलांवर जर अन्याय होत असेल तर त्यांच्याबद्दल आपली काय भूमिका आहे? ज्या महिलांवरती अन्याय होत असेल त्यांना न्याय मिळू, आमची एवढीच इच्छा आहे. पण अशा काही महिला ज्या फक्त आणि फक्त निव्वळ पैशासाठी, मुलाच्या प्रॉपर्टीसाठी, अशा फक्त त्यांच्या हव्यासापोटी मुलांसोबत लग्न करून त्यांच्यासोबत 4 दिवस, महिनाभर, 6 महिने संसार करून, किंवा आता पण आपण काही प्रकरणं पाहिले आहेत ज्यामध्ये काही महिलांनी 8-8, 9-9, 10-10 लग्न केले आणि त्यांचे शेवटचे लग्न पकडले गेले आणि त्यांनी 10-10 लोकांना फसवलेले आहे. लाखो रुपयाची प्रॉपर्टी, सोनं, चांदी घेऊन त्या महिला लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा फरार झालेल्या आहेत. असं पण घटना भरपूर घडल्या आहेत आपल्याकडे. माझ्यासोबत अजूनही काही या फाउंडेशनचे सदस्य उपस्थित आहे. नेमकं त्यांची काय भूमिका आहे, त्यांच्या काय मागण्या आहेत, त्यांना कशा प्रकारे त्रास झालाय, आपण जाऊन घेऊ. काय सांगणार आपण? हे सर्व थांबवू शकतं फक्त सरकारनं काय केलं पाहिजे, इंटरिम मेंटेनन्स किंवा मेंटेनन्स जो आहे, आरोप सिद्ध झाल्यानंतरच इंटरिम मेंटेनन्स किंवा मेंटेनन्स देण्यात यावा. एकमेव असा एकतर्फी कायदा आहे, याच्यामध्ये न गुन्हा करता एखादा तुम्ही मर्डर केला किंवा खून करा किंवा बाकीचा कुठला अपराध करा, पूर्ण चौकशी होते, चौकशीत दोषी काढल्यानंतर त्याला शिक्षा दिली जाते. पण हा मेंटेनन्सचा कायदा असा आहे की त्याच्यामध्ये दोषी न होता फक्त तिने एक कंप्लेंट केली की माझ्या डोमेस्टिकल व्हायलन्स झालेला आहे, तिला इंटरम मेंटेनन्स चालू होतो. पहिला हे सिद्ध व्हायला पाहिजे की डोमेस्टिकल व्हायलन्स झालं आहे, 498 झाले आहे, त्याच्यानंतर तिला इंटरम मेंटेनन्स लागू करण्यात यावा. आणि हे आम्ही 5-5, 10-10 वर्ष केस लढतात. ॲक्च्युली 6 महिन्यात ही केस नील व्हायला पाहिजे कायद्यानुसार, पण 10-10, 15-15 वर्षच केसेस चालतात. पुरुषांनी काय करायचं? आणि 15 वर्षानंतर जर आमची निर्दोष मुक्त झाली तर 15 वर्षाचे इंटरिमचे पैसे आम्हाला व्याजासकट परत मिळणार का? नक्कीच या ठिकाणी